आज पोलिसांनी डायरेक्ट आपली गाडी जप्त करून घेतली आणि थेट कोर्टामध्ये घेऊन गेले. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी फार्मर. आज सकाळी उठल्या पहिले विहिरीमध्ये जाऊन पाणी बघून घेतलं, कारण आपण घरगुती खाण्यासाठी वांगी, मिरची आणि टमाटे केले आहेत. परंतु खूप दिवसापासून घरचे मला सांगत होते की याला पाणी दे, आणि ते काम काय माझ्याच्याने होत नव्हतं. म्हटलं आज जर पाणी नाही दिलं तर घरचे आज आपल्याला खूप शिव्या घालतील, म्हणून आज पाणी देण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात एक मित्र घरी आला आणि म्हटला की आपल्याला नगरला जायचं आहे, खूप अर्जंट काम आहे. मग काय, मित्र म्हटलं नो चॅलेंज. म्हटलं घरच्यांच्या शिव्या खाऊ पण नगरला जाऊ. मग लगेच आपली गाडी काढली आणि निघलो नगरला. गाडी चालवण्यासाठी मित्राच्या हातामध्ये दिली, परंतु त्याने एक चुकीचा टर्न घेतला आणि संपूर्ण रस्ता चुकत गेला. आम्ही कुठं घुसलो होतो आमच्या काही लक्षात येत नव्हतं. शेवटी मॅप लावलं, पण मॅपने देखील आम्हाला चुकवलंच. मग म्हटलं कोणाला तरी विचारून घेऊ, पण कोणाला विचारण्यासाठी देखील कोणी सापडत नव्हतं. हे एक बाबा होते, परंतु ते आमच्या पाण्यासाठी अजिबात तयार नव्हते. म्हटलं कोणीतरी पुढे जाऊन तरी भेटन, पण शेवटी आम्हाला एक गाडी भेटलीच आणि मग आम्ही त्यांना विचारलं. शेवटी त्या काकांनी सांगितल्या रस्त्याने आम्ही निघालो, परंतु तो रस्ता इतका घनदाट होता की संपूर्ण जंगलच जंगल दिसत होतं. परंतु म्हटलं हरकत नाही, आपण योग्य रोडने तर चाललोय ना, मग चालत राहू. तर माझ्या मित्राचं गाडी चालवणं खूप डेंजर आहे. तो नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक करत गाडी चालवत होता. मी म्हटलं बाबा दमाने घे, रोड खूप खराब आहे. एक तर रोडच्या दोन्ही बाजूनी मोठ्या मोठ्या दऱ्या होत्या. मित्राला म्हणलं लवकर चल इथून, नाही तर पडायची एखादी आपल्या बोकांडी. मग काय, मित्र देखील झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक करत चालला. फायनली आम्ही नगरच्या मेन रोडला लागलो आणि नगर सिटीकडे निघालो, कारण आम्हाला नगरच्या जिल्हा कोर्टामध्ये जायचं होतं. तिथं माझ्या मित्राचं काही काम अडकलेलं होतं, म्हणून म्हटलं चला कोर्टाच्या जवळ आलोय तर आता गाडी आतमध्ये घालू. आणि आतमध्ये बघतो तर काय, खूप सारे पोलीस आणि लोक देखील होते. म्हटलं चला कुठं पार्किंगला जागा बघू आणि व्यवस्थितपणे गाडी लावून देऊ. मग काय, घातली ना पार्किंगमध्ये. तेवढ्यात एक पोलीस आमच्याकडे पळत पळत आला. त्याला म्हटलं बाबा पळू नको, पार्किंगचे 20 रुपये घे आणि शांत बस. हे पहा, हे आहे आपल्या नगरचं जिल्हा कोर्ट. खरंच किती मोठं आहे. मी देखील खूप दिवसातून इथे आलो होतो. अजिबात टाइमपास न करता थाटामध्ये कोर्टात एंट्री केली. आतमध्ये शिरल्यावर मात्र मोबाईलचा कॅमेरा बंद करून ठेवला. म्हटलं नाही तर पोलीस देतील आपल्याला आतमध्ये ठेवून. कोर्टाचं काम आटपून लगेच एक ठिकाणी जेवायला गेलो, परंतु तिथं गेलो ही पार्टी दिसली. मग काय, लगेच माघारी फिरलो, कारण की आम्हा दोघांना देखील एकाच थाळीमध्ये जेवण करून घ्यायचं होतं. सेपरेट 2 थाळ्या घ्यायला काय आम्हाला परवडणार नव्हत्या. म्हटलं चला त्यापेक्षा कुठेतरी आपण वडापाव खाऊ आणि थेट घरी जाऊ. मग काय, निघालो थेट घराकडे. तेवढ्यात या गाडीमध्ये एक छान असं कुत्रं दिसलं. म्हटलं मज्जा आहे बाबा कुत्रा तुझी, तुला तरी बिस्किट असतील खायला, आम्हाला तर थाई पण नाही भेटली खायला. हॉटेलच्या पाठीने केलेला अपमान विसरून थेट घराकडे निघालो होतो. तेवढ्यात आर्मीचा हा कॅम्प दिसला. बघून खरंच खूप बरं वाटलं. म्हटलं जय हिंद आणि थेट घराकडे निघालो. हे शेतकऱ्याला पुन्हा भेटण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय.